हाय हॅलो कसे आहात सगळे. तर आज आहे माझ्या चॅलेंजचा 42वा दिवस आणि आज मी चॅलेंजमध्ये जे केलं आहे त्याच्यापेक्षा मी आज काय केलं आहे ते एकदम स्पेशल आहे. तर चला तुम्हाला दाखवते की मी आज काय काय केलं आहे आणि तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच असेल की काय सरप्राईज आहे. तर एवढी मोठी गोष्ट आहे. तर आज मी काही नाही, नॉर्मली हेअर बँड बनवणार आहे आणि कारण की दिवाळीची तयारी पण चाललेली आहे, भरपूर कामं आहे दिवाळीचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे साफसफाई वगैरे असते सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मला टाईमच भेटत नाही काही करण्यासाठी. आणि आज तर आम्ही गेलेलो होतो बाहेर, त्याच्यामुळे पण टाईम नव्हता. त्याच्यामुळे आज मी नॉर्मली हेअर बँड बनवला होता. हा हेअर बँड जो आहे ना, तर खाली जे आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या ताई आहे त्यांच्या मुलींसाठी त्यांनी मला सांगितलं होतं बनवण्यासाठी, मग मी त्यांच्यासाठी हा हेअर बँड बनवलेला आहे. तर फायनल लुकसाठी तर माझ्याकडे व्हिडिओज नाही, कारण नेमकी मी त्यांच्याकडे जात होती, लिफ्ट बंद झाली कारण की लाईट गेलेली होती रात्री. त्याच्यामुळे मला फोटो व्हिडिओ वगैरे काही काढताच आलं नाही, पण मी दाखवते कसं दिसते. आणि म्हणजे आज दिवसभर आहे ना मला याच्यातच गेलेलं आहे पूर्ण, की मी हेअर बँड तर बनवले, 2 हेअर बँड बनवले, त्या दोघी मुली आहे त्यांच्यासाठी. आणि हा हेअर बँड आहे ना मी यावेळेस खूप इझी बनवला आहे, कारण की हेअर बँडला मी नेहमी काय करते दोऱ्यानेच हाताने स्टिच करते. यावेळेस मी काय केलं, सेंटरलाच एक टीप मारून घेतली, कारण की ही ट्रिक पण मी ऑनलाईनच बघितली होती आणि खूप इझी आहे, पटकन होऊन जातं. दोन्ही बो माझे पटकन शिवून झालेले, कारण की मी ना हाताने नाही केलं, डायरेक्ट मशीनवरच हेअर बँड पूर्ण बनवलेलं आहे. फक्त त्याला जी पेन होती ना, क्लिप होती ना, तर ती मी ग्लूने चिपकवलेली. तो ग्लू दिसतोय ना तिकडे, तर तो एकदम म्हणजे एकदम मी लावला ना, तर तो एकदम फास्टमध्ये चिपकतो. तर अशा पद्धतीने ना मी तो ग्लू चिपकून घेतलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. आणि माझ्याकडे ना छोटे छोटे बटणं होते, मी एका ब्लाऊजला आहे ना लावण्यासाठी आणलेले होते ते, पण मग बाकीच्या बटणांचा काय उपयोग करायचा म्हणून मग मी हे जे बटणं आहे ना ते बोसाठी यूज केलेले आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी तर याचा फायनल लुक कसा आहे. तर हे बघा, हे दोघी माझे बो तयार झाले आणि इथे ना मी हे फेवी कॉल आहे, म्हणजे हे फेवी बॉन्ड काहीतरी नाव आहे त्याचं, तुम्हाला दाखवते मी. त्याच्याने ना असं चिपकून घेतलेले हे जे बटन आहेत ना ते असे चिपकून ते एकदमच लवकर फास्टमध्ये चिपकतात. तुम्हाला दाखवते मी कसे चिपकवलेले आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना बॅक साईडला ज्या पिना आहेत ना तर त्या मी चिपकून घेतलेल्या आहे. तर अशा पद्धतीने मी ना हे बो आणि जे पिना आहे ना त्याला ते चिपकून घेतले. तर याच्यानंतर मला म्हणजे इतके कामं होते आणि त्याला तुम्हाला दाखवते. हे बघा, झालं आहे हे बो तयार माझे, एकदम म्हणजे फास्टमध्ये चिपकतं हे जे आहे ना, एकदम फास्टमध्ये चिपकतं. आणि दिवाळीचे तुम्ही काय काय कामं केले मला कमेंट करून सांगा, कोणाचं. आता तर मला नाही वाटत की कोणाला व्हिडिओ बघायला पण टाईम असेल, कारण की दिवाळीची सगळ्यांकडे कामं चालले, साफसफाई वगैरे सगळ्यांकडेच चाललेलं आहे. तर हे बघा, हे बघ कसे वाटते मला कमेंट करत जा, मला लाईक करत जा माझ्या व्हिडिओला, म्हणजे मला मोटिवेशन भेटतं. कारण की तुम्ही जर मला कमेंट केली, छान लाईक्स वगैरे केलं, तर मग मला अजून वाटतं की यार नाही, काहीतरी मेहनत करायला पाहिजे, अजून काहीतरी बनवायला मला ना. आता कारण की फक्त 8च दिवस बाकी, त्या 8 दिवसामध्ये मला स्वतःसाठी पण बनवायचं, माझ्या बहिणीसाठी पण एवढ्या सगळ्या गोष्टी बनवायच्या, काय माहिती कसं होणार आहे. पण नाही, मी बनवणार आहे. 8 गोष्टी ज्या आहे ना त्या खूप छान युनिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी नक्कीच. आणि आजपासूनच त्याची सुरुवात करायची आहे मला. तर उद्या तुम्हाला व्हिडिओ येईलच, कारण आदल्या दिवशी मला बनवावं लागतं, तेव्हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येतो. आणि आता टाईमच नाही आहे दिवाळीच्या त्याच्यामुळे मला कळतच नाही मी काय बनवावं. तर चला, उद्या तुम्हाला एक छान युनिक असं चॅलेंज कंप्लीट करताना दिसेल, कारण की हे चॅलेंज कंप्लीट केल्यानंतर मला एक नवीन चॅलेंज सुरू करायचं आहे. त्याच्यासाठी खूप जण वाट बघत आहे, म्हणजे माझे नवीन फॉलोअर्स आहेत, त्यांनी मला सगळ्यांनी मेसेजेस केलेले इंस्टाग्रामला पण, की काय तर ते नक्की मी घेऊन येणार आहे. एकदम छान असं सगळ्यांसाठी युनिक आहे, कारण की नवीन फॉलोअर्सला माहीतच नाही आहे की मी जे आहे ती वर्किंग आहे.
तर वर्किंगमध्ये कॉर्पोरेट लाईफमध्ये काय चालतं आहे आणि इंस्टा फॅमिलीला तर माहीत झालं आहे, कारण की मी इंस्टा फॅमिलीवरती माझा व्हिडिओ टाकलेला. जी व्हायरल बॅग आहे ती व्हायरल बॅग माझ्या कंपनीचीच आहे. व्हायरल बॅगचा जो व्हिडिओ आहे तो. त्याच्यानंतर बघा आम्ही इथे पोचलेलो आहे फायनली. वेट इज ओव्हर. आणि माझ्या भावाने गाडी घेतलेली आहे, तर त्याची पूजा करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. हे बघा चाललं आहे त्याचं. आणि ही आहे सेजल, त्याची होणारी बायको. आणि त्यांनी दोघांनी मिळून ही गाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे मी खूप 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 जास्त खुश आहे, कारण की एक असतं ना स्वप्न, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी दोघांनी बघितलेलं जे स्वप्न आहे ते त्यांनी लग्नाच्या आधी पूर्ण केलं. म्हणजे लग्न होणारच त्यांचं, आणि लग्नाच्या आधी पूर्ण केलं. मी खूप जास्त खुश आहे, कारण की एक असतं ना की आपला भाऊ पुढे चालला आहे, सक्सेस होतं आहे, ती खूप मोठी गोष्ट असते एका बहिणीसाठी. तर मी खरंच खूप जास्त खुश आहे. आणि ही बघा ही गाडी आहे. कशी वाटली तुम्हाला गाडी? मला तेवढी आवडली ना गाडी. आणि गाडीत बसल्यावर जे फीचर्स वगैरे ना ते मला ना गाडीत, म्हणजे गाडी घ्यायचं काही नाही बरं का, असं बघितल्यावर वाटतं घ्यावा, पण गाडीला पार्किंगसाठी छत पण पाहिजे ना. त्याच्यासाठी मी ठरवलं जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत गाडी घ्यायची नाही. तर गाडी काय एका मिनटात उभी करेल मी दरवाजामध्ये. पण जाऊ द्या, फायनली एक गाडी आपल्या फॅमिलीमध्ये आलेली आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे, आणि मी तर खूप खुश आहे. चला, म्हणजे आता मला टेन्शन नाही की यार असं वाटतच ना मला की यार गाडी घ्यायला पाहिजे. पण मी घेत नव्हती, कारण की म्हटलं नाही, घर झालं का मग गाडी. पण आता फायनली पप्पूनी गाडी घेतली, भावानी गाडी घेतली, म्हणजे ती आपलीच गाडी आहे. त्याच्यामुळे फायनली गाडी आलेली आहे आपल्या फॅमिलीमध्ये. एंट्री झाली आहे गाडीची. आणि दिवाळीच्या निमित्ताने कशी वाटते तुम्हाला गाडी? कमेंट करून सांगा. आणि कसं वाटतं आहे हे सक्सेस कमेंट करून सांगा मला. आणि ही बघा, आणि ही मॅग्नेट निसान गाडी आहे, तर एकदम भारी गाडी आहे. चला तुम्हाला दाखवते मी अजून एकदा लुक, आणि त्यानंतर जाऊया आपण आपल्या घरी. आणि घरी गेल्यानंतर हा ड्रेस मी शिवलेला आहे, आणि तो श्रेयाने घालून बघितला, एवढा छान दिसत होता. आणि तिला कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेल्या त्या क्लिपा इतक्या छान दिसत आहे ना, म्हणजे मला तर एवढं भारी वाटत होतं ना यार, मी काहीतरी बनवलं, त्याचं मला सॅटिस्फॅक्शन होतं. तिला थोडा लांबीला जास्त आला, पण तो छान दिसत होता, परीसारखा लुक देत होता तो. तर अशा पद्धतीने इथे आमचा ड्रेस. पण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा. आज तुम्हाला कमेंट करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहे, त्याच्यामुळे मला कमेंट करा जास्तीत जास्त. हे बघा हा ड्रेस आहे, आणि मामा तिचे हे लावतो. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर. आणि लाईक पण करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त कमेंट करा माझे प्रॉडक्ट तुम्हाला कसे वाटले. ओके, बाय बाय.